रेशो ही गाई विकत आणली होती नाही का 2 लिटरचं सांगितलं होतं 3.5 लिटरचा आवरेज तिनं त्या गाईने काढलेली. तिची कांता बघा चककी बघा नाही का हा फरक तुमच्या डोळ्यात दिसत आहे. ती पण मस्त झालेली आहे जवळजवळ. हा त्या म्हशीचं पलीकडे दाखवू शकता ती म्हस आहे बघा ती झालेली म्हस आहे तरी 2 लिटरनं वाटतं असं मी नाही स्वतः शेतकरी बोलतोय. ना शेणामध्ये पण फरक पडला ना. शेण घट्ट निघते घट्ट निघतंय शेणाची प्रत सुधारली. रिझल्ट पण चांगला आहे. गाईच्या अंगावर तेज आहे चांगलं. आणि आता 8-9 महिन्याच वेलेलं झालेलं आहे तरी पण ती दूध देते आता. अच्छा अच्छा अच्छा. शेणात सुरुवातीला पातळ निघतं हा आणि नंतर मग ऑटोमॅटिक घट्ट होतं. घट्ट होते शेणखत पोटा साफ होतो त्यानं. नंतर एकदम चांगले अंगावर तकाकी येते जनावरांच्या. नमस्कार. कृषी महाजन कंपनी पुणे याचा प्रतिनिधी बोलतोय दीपक लक्ष्मण जगताप. माझा नंबर 93-73-55-77-7. आपण बाळासाहेब जगताप सुरू यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि उत्तम प्रकारची शेतकरी प्रगतशील शेतकरी यांनी आपलं कृषी महाजन कंपनीचं मिल्क पॉवर घेतलं होतं. त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. आता पुढील व्हिडिओ स्वतः बाबा करतील. नमस्कार जगताप साहेब. नमस्ते. नमस्कार जगताप साहेब. नमस्ते. आपला नंबर सांगा. 99-60-44-54-10. साहेब आपण मिल्क पॉवर घेतलं होतं ना. हो. काय सांगाल अनुभव आपण? 5 किलो घेतलं होतं. 5 किलो गाईसाठी घेतलं होतं. गाईसाठी घेतलं होतं. गिर जातीच्या गाईसाठी. हां म्हशीला पण घेतलं होतं ना. म्हशीलाही घेतलं होतं. हां काय रिझल्ट? गिर गाई गाप धरत नव्हती हां तर ती घातल्यानंतर 1 महिन्यानंतर ती माझावर आली हां हां आणि गाय फेरी झाली. गाभण आहे आता. हां हां आणि म्हशीला चारलं होतं. म्हशीचं दूध आटत आली होती. हां तर कंटिन्यू परत परत आता फॅट मध्ये काय फरक पडला का? तर फॅट मध्ये काय फरक पडला? फॅटमध्ये दूध पहिल्यापेक्षा चांगलं यायला लागलं. चांगलं यायला लागलं. अच्छा म्हणजे साधारण नाही का दूध नासण्याचं प्रमाण जास्त असतं. आता फिडिंग मध्ये जास्त नाही का खराब दूध होण्याचं प्रमाण जास्त. पण आपल्या मिल्क पॉवर मुळे तसं काय नाही तसं काही नाही. काय नाही. अच्छा. आपली खतं पण तुम्ही वापरता. हो. कृषी महाजनची खतं गेल्या सर्व जनावरांना देतात. हो नाही 3 जनावरांना फक्त देतोय हा ह्याचं मिल्क पॉवर. मिल्क पॉवर. इतर कंपन्यात आपल्यात काय फरक आहे? आता इतर कंपन्यातलं ह्याच्यात मी पहिलं काय वापरलं नाही पण लोक म्हणतात हा की आहे चांगलं पण मला हे आज जास्त आवडलं. आवडले ना. त्यामुळे मी ते घेतलं हा आणि आता चालू आहे ती हा बऱ्यापैकी. रिझल्ट पण चांगला आहे. गाईच्या अंगावर तेज आहे चांगलं. आणि आता 8-9 महिन्याच वेलेलं झालेलं आहे तरी पण ती दूध देते आता. अच्छा 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 चांगली गोष्ट आहे. हो हो अच्छा फर्स्ट टाइम तुम्ही वापरलं ना. हो पहिल्यांदा. अच्छा आजी तुम्ही काय सांगाल? आजीकडे येईल. आजी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कशा दुधामध्ये कसा फरक पडला? दूध घट्ट आहे. चांगला फरक पडला. काय दूध घट्ट येते ना. हा दूध घट्ट. त्या दिवशी आपण व्हिडिओ घेतला होता जरा मॅबल दूध घट्ट आलं. हा दुधात वाढ किती झाली? 2 लिटर 1 लिटर देते 2 लिटर द्या. 2 डबल झाली. अच्छा चांगली वेळ. आणि शेणाची प्रत कशी राहिली? शेण घट्ट आहे ना. अच्छा म्हणजे फॅट पण येते चांगली दुधाला. चवीला काय बदल झाला?
भारी लागते बाहेर लागतंय ना, काय जास्त येते. साय जास्त येते म्हणजे तेलाचं म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त निघू शकतं. ही चांगली गोष्ट आहे. मावशी नाव सांगा तुमचं. माझं सुमन बाळकृष्ण जगताप. सुमन भाग्यश्री बाळकृष्ण. बाळकृष्ण जगताप. अच्छा, सुरूर. अच्छा, तर अशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांना काय सांगावं? जगताप साहेब लोकांनी ते घ्यावं, वापरावं. हा, म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे. आणि शेणात सुरुवातीला पातळ निघतं हा, आणि नंतर मग ऑटोमॅटिक घट्ट होतं. घट्ट होते. शेणखत पोटा साफ होतो त्यानं. नंतर एकदम चांगले अंगावर तकाकी येते जनावरांच्या. किती जनावर आहेत आपली सगळं? 8-9 आहे. 8-9. आता नेहमी वापरणार? हो आहे ना, आता कंटिन्यू चालू ठेवणार. सुरूर शेतकरी बांधवांना काय तुमचा मेसेज आहे? हे सगळ्यांनी वापरलं पाहिजे, घेतलं पाहिजे. बाकीच्या तुलनेत थोडस स्वस्त पण आहे आणि चांगलं आहे. हा, लोकांनी ते वापरलं पाहिजे. बऱ्यापैकी वापरलं, अगोदर अनुभव घ्या थोडस घेऊन. पण मला चांगला रिझल्ट आहे त्याचा. सुरूरच्या शेतकरी बांधवांनी बघा, जगताप साहेब एक प्रगतशील शेतकरी आणि फार कष्टाळू शेतकरी अशी ख्याती असलेली पंचकृषीत त्यांचा असा बोलबाला आहे. आणि त्याचं आव्हानही शेतकऱ्यांना कृषी बांधून ते मिल्क पॉवर आहे ते वापरावं आणि अनुभव घ्या, नाही का? इतर मिल्क दुसरे नाही का काही देण्यापेक्षा योग्य फीड आहे, चांगला आहे. हां, ह्या वापरा, बऱ्यापैकी फरक चांगला पडतोय. चांगला पडतो, रिझल्ट आहे चांगला. रिझल्ट आहे. जनावर खातातही भरपूर. खाण्याचं प्रमाण वाढले जनावर, खाण्याचं खाण्याचं प्रमाण वाढलं. हा. चालेल. हो. एक छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल जगताप साहेब आणि मावशी तुमचं पण आभारी कंपनीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आता जरा पुढील व्हिडिओ आपण जनावरांच्या फिडिंग दिले, आपण त्यांचा एक छोटासा व्हिडिओ बनवू. मिळायला पाहिजे. हीच का आपली केस आहे? शेतकरी बांधव ती गिर 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 जात काय असतात सांगा तुम्ही. आता गाभण आहे की. हो, आणि जरा तब्येत जरा चांगली सुधारली. झाली. पहिली एवढी तब्येत नव्हती. नाही, चकाकी आली त्याच्या अंगावर. टेस्ट तर बघू शकता तुम्ही. दूध आहे, दुधामध्ये पण फरक पडला. हो हो. अजून कुठली गाय? ही विकत आली आता विकत त्याला चालू केले. गाभण आहे. तिच्यात काय फरक आहे? दूध 2 लिटर सांगितलं होतं, ती 3-3.5 पर्यंत दिसते आता. म्हणजे दुधात संख्या वाढली. हो. अच्छा. तिला आपण म्हशीला पण दिलं होतं. हा, म्हशीला दिले. हा, म्हशी दिले. ह्यांना चालू करायचे बारक्या. त्या बारक्यांना चालू करायचं. रेशो ही गाय विकत आणली होती, नाही का? 2 लिटरचं सांगितलं होतं, 3.5 लिटरचा ॲव्हरेज तिनं त्या गायीने काढलेली. तिची कांता बघा, चककी बघा, नाही का? हा फरक तुमच्या डोळ्यात दिसत आहे. ती पण म्हस झालेली आहे जवळजवळ. हा, त्या म्हशीचं पलीकडे दाखवू शकता. ती म्हस आहे बघा, ती झालेली म्हस आहे, तरी 2 लिटरनं वाटली. असं मी नाही, स्वतः शेतकरी बोलतोय. ना शेणामध्ये पण फरक पडला ना. शेण घट्ट निघते, घट्ट निघतंय, शेणाची प्रत सुधारली. आभारी जगताप साहेब. दादा जगताप साहेब, हे प्रोडक्ट बद्दल काय सांगाल तुम्ही? हे मिल्क पॉवर जे आहे हा, ते आम्ही 1.5 महिना झाला वापरतोय आता. अच्छा अच्छा. आणि महादन कंपनीचं आहे, कृषी महादन कंपनीचं. फार चांगलं आहे, रिझल्ट चांगला आहे. लोकांनी वापरावं. बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव लगेच येईल 1 महिन्याभरात. बर, ठीक आहे. ओके, चालतंय.